मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दिवसभरात मतदान होतंय. आम्ही सध्या आहोत मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 190 मध्ये. इथे भाजपच्या शीतल गंभीर विरोधात उबाटाच्या विशाखा पाटणकर असा सामना होतोय. सध्या आपल्यासोबत काही मतदार आहेत. सर, आपलं नाव काय आणि आज मतदान केल्यानंतर पहिला कसा अनुभव? संपूर्ण राज्यात जे काही हे सरकार चाललंय त्याचं कार्य खूप चांगल्या प्रकारे चाललेलं आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना हे खूप चांगल्या प्रकारे लाभवत आहेत आणि अजून त्याच्या पुढे लाडक्या भावांसाठी सुद्धा काहीतरी हे सरकारने करावं असं मी आजच्या या मतदानाच्या दिवशी सांगू शकतो. तुमचं कौल साधारणतः कोणाच्या बाजूने आहे? तुम्हाला काय वाटतं, कोणाची सत्ता मुंबई महानगरपालिका? मुंबई महानगरपालिकेची सत्ता ज्याचं काम चांगलं आहे काय आहे ते उद्या सगळं स्पष्ट होईलच. पण तरी सुद्धा जे सरकार आता राज्यात आहे त्यांच्या कामाचा आढावा घेतला किंवा काय घेतला तर सरकार त्यांचं येऊ शकतं आणि येणार. आपल्यासोबत इथले सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पळ आहेत. प्रशांतजी, तुम्ही देखील मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. काय सांगाल, काय वाटतं मुंबई महानगरपालिकेचं चित्र आणि या प्रभागाचं चित्र काय असेल? या प्रभागामध्ये ज्या पद्धतीत आता सरकार योजना राबवत आहेत, आदरणीय देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे, ही जी जोडी ज्या पद्धतीत बॅटिंग करते, अतिशय उत्तम त्यांचे काम चालू आहे. वेगवेगळ्या योजना त्या राबवतात आहेत. पर सर्वसामान्य जी मराठी माणसं ज्यांना आज जे घराचे जे प्रकल्प आहेत, BDD शाळा असो, धारावीचा जो प्रकल्पाचा जो विषय सुरू आहे, हे जेव्हा डेव्हलप होईल त्यावेळेला मराठी माणसांची खऱ्या अर्थाने स्वप्न साकार होतील. मराठी माणसाला मुंबईमध्ये घरं घेणं हा एक मोठा प्रश्न आहे आणि अशा वेळेला अशा योजना, क्लस्टर योजना असो किंवा अन्य ज्या काही पद्धतीत ते आज सुखसोयी देऊ इच्छितात आहेत, त्यामुळे मराठी माणूस आता मुंबईत टिकेल आणि भविष्यामध्ये आज जो मराठी मुद्दा सुरू आहे तो खऱ्या अर्थाने आता मराठी माणूस कुठेतरी सक्षम होईल. सरकारला जसं लाडकी बहिणीची योजना आहे तसंच तरुणांसाठी हाताला रोजगार सरकारने द्यावा, त्याचा जर विचार करावा. म्हणजे मराठी, स्पेशली मराठी मुलं जी आज आरक्षणाच्या नावावर जे काही पद्धती सुरू आहे तर त्याच्यावर एक खंबीर नेतृत्व त्यांनी विचार करून निर्णय घ्यावे आणि मुलांना हाताला रोजगार द्यावा. नोकऱ्या देणं सगळ्यांना अवघड आहे, पण रोजगार तर नक्कीच उपलब्ध करू शकतात आणि ते जर केलं तर नक्कीच भविष्यात मराठी जो आज बोलतात ना हुशार असून मागे आहे, तो एक नंबरवर येईल. मराठी तसा जगामध्ये एक नंबर आहे. पण आज बोलतात दुर्दैव की यापूर्वी मराठी माणसाचा कुठल्या सरकारने विचार नाही केला. आज हे सरकार करते आणि निश्चित भविष्यात या सरकारच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि मराठी पुढे जाईल. तुम्ही स्वतः शालेय शिक्षणात काम करता, RTE साठी मोठं काम तुम्ही करता आहात. येणारा जो महापौर असेल त्याच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? एक चांगला प्रश्न तुम्ही आता घेतला की कारण RTE हा जो कोठा हा मुळातच स्वर्गीय श्रद्धेय अटलजी यांनी सुरू केलेला जो विषय होता की तळागाळातल्या वंचित जो समाज आहे आर्थिकदृष्ट्या, अशांच्या मुलांनी खूप शिकावं, मोठं व्हावं, स्वतःही मोठं व्हावं, देशाचंही नाव उज्ज्वल करावं. या योजनेमागची त्यांची संकल्पना होती. दुर्दैव असं आहे की ती योजना तळागाळात पोचली नव्हती. त्याचा लाभ नको ते लोक घेत होते आणि ज्यावेळेला एक साधारण 10 वर्षापूर्वी आम्हाला जेव्हा कळलं, आम्ही सुरुवात केली, मी आणि माझा सहकारी राजू दुधवडकर, आम्ही ही योजना तळागाळात पोचवण्यासाठी जो शर्तीचे प्रयत्न केले आणि देवाची कृपा की आज महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा आणि शहरात लोकांपर्यंत ही योजना गेलेली आहे. लाखो मुलांना ऍडमिशनचा लाभ होतोय. कारण जेव्हा ऍडमिशन होते आणि मुलांची फी भरायची वेळ येते त्यावेळेला मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला असल्यामुळे आज मला आनंद वाटतो की सगळी मुलं माझीच आहेत. जरी कोणाची असली तरी ती माझीच मुलं आहेत आणि ही मुलं शिकतात आहेत आणि विशेष करून हिंदू मुलं यांना हा लाभ मिळतोय याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि ही योजना सरकारने त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावी. आज जे सरकार महाराष्ट्रात आहे त्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांनाही त्याच्या सूचना द्याव्यात. आम्ही स्वतः मार्गदर्शन करायला तयार आहोत, हेच मी सरकारला आपल्या पद्धतीने सांगू इच्छितो. आपल्यासोबत इथले स्थानिक रहिवासी विनय दुबे आहेत. सर, काय वाटतंय, मतदारसंघाची हवा काय आहे? हवा तुम्ही बघा ना, मला कुठेही जाऊन बघा, एकच आहे माणसात. इतर जे स्थानिक जे आहेत रहिवासी त्यांना फक्त एकच पाहिजे, कमळ, महायुती. कारण लास्ट 8 वर्षात इकडचे स्थानिक नगरसेविका होती किंवा कुठलेही नगरसेवक, हा विधानसभा बघा, भाजपची युती, महायुती विथ शिवसेना,
बरंच काम केलंय, बरंच स्थानिक पातळीवर पण काम केले आणि प्लस राज्यभर तर तुम्ही बघत आहात किती चांगलं काम चालू आहे. ठाकरे बंधू एकत्र आले त्यांचा काही फरक पडेल असं वाटतं? साहेब मला एक सांगा, मी तुम्हालाच विचारतो, तुम्हाला काय दिसतोय फरक? नाही ना. वी आर इंटू पब्लिक, आम्हाला माहिती नाही पब्लिकचं कसं काम चालू आहे, काय सरकारने काय काम केलंय, इकडचे स्थानिक नगरसेवक जे होते त्या लोकांनी काय काम केलंय, काही फरक पडत नाही. कारण सांगू का, मराठी माणूस जागा झालाय, त्यांना माहिती आहे फक्त इलेक्शन आला की लोक बाहेर पडतात है ना, बरसाती मेंढक म्हणतात तसं ते बाहेर पडतात आणि काहीतरी मुद्दा ते काढतात. लास्ट इलेक्शनला त्यांनी बिनशर्त समर्थन दिला, आता आम्ही विरोधक झालोय, काय फरक पडत नाही. नव्या महापौरांकडून तुमच्या काय अपेक्षा असतात? महापौर जे आपलं महायुतीचा महापौर बसणार, त्यांना माहिती आहे आपल्या मुंबईत काय काय सुविधाची गरज आहे. आपल्याला चांगला रोड पाहिजे, जे 25 वर्षात भेटले नाही. आपल्याला पाण्याची जी समस्या असतो काय काय ठिकाणी, ते पण आपण सोडवणार. आणि बरेचसे गोष्ट आहेत ज्या आपल्या नवीन महापौर बसल्यानंतर, कारण फक्त बघा आपली ट्रिपल इंजिन सरकार असणार, केंद्रात पण आपली सरकार, राज्यात पण आपली सरकार, आणि महापौर आपला बसला की वोटर्सला किंवा स्थानिक निवासियांना जे काय लागणार सडक, पाणी, बिल्डिंग, जे काय समस्या असतात ते आपल्या महायुतीचे महापौर ते सोडवणार. आपल्यासोबत इथल्या आणखी काही स्थानिक रहिवासी आहेत. ताई, काय वाटतंय मतदारसंघात कोण निवडून येईल? मतदानाचा अनुभव कसा? मतदारसंघात ऍक्च्युली मला ते असं वाटतं की आपली म्हणजे फडणवीस मोदी सरकार हेच यावं, मला असं वाटते. काही की ते केंद्रामध्ये पण आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण चांगलं काम करत आहे. बघायला गेलं तर आपले लाडकी बहीण योजनेचं बोला, शेतकऱ्यांना बोला, नाहीतर गावामध्ये पण पेन्शन योजना बोला, घरकुल योजना बोला, खूप काही ते करत आहेत आणि राबवत पण आहे. सगळ्या गोष्टी ते असं स्वतःहून लक्ष देऊन करत आहेत. असं नाहीये की वरच्यावर हे करत आहे, असं बोलून पत्ता करत नाहीये, सर्व करत आहेत ते. माहीमकर म्हणून नवीन नगरसेवकाकडून तुमच्या काय अपेक्षा असतात? नाही म्हणजे विकास करावा सगळ्या गोष्टीचा, आणि होत तर आहे सगळं चांगलं. एकंदरीत इथल्या मतदारांची चर्चा केल्यानंतर महायुतीकडे इथल्या मतदारांचा बऱ्यापैकी कौल दिसून येतो. मात्र उद्या म्हणजे 16 तारखेला निकालात सगळं चित्र स्पष्ट होईल. कॅमेरामन वैभव घाडीसह मी सुहास शेलार, प्रहार न्यूज लाईन, मुंबई.